हे बघा माझा ढोकळा इथं बनवून तयार होणारे 10 मिनिटं झालेले आहे। आता बघू आपण कसा झालाय आतमध्ये ढोकळा। ओ माय गॉड, गुडनेस। तर चमचा घातलेला आहे, तर त्यातून काय काय निघतंय बघूया। अजून काही शिजलेलं नाही दिसत आहे, जरासा फुगलाय। आता थोडा वेळ अजून ठेवूया, 5 मिनिटं। हे बघा असं वजन ठेवायचं म्हणजे वाफ बाहेर जाते। इथल्या फोडणीसाठी मिरच्या 2 ते 4 तिखटानुसार तुम्हाला जसे पाहिजे तसे घेऊ शकता। हे बघा अशा सोलून घ्यायच्या मिरच्या, देठ बीट टाकायचे नाहीत अजिबात। हे बघा अशा उभ्या चिरायच्या, त्याचे पोट फाडायचे। अशी मधून मिरची कापून घ्यायची आणि परत त्याचे बारीक 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 तुकडे करायचे। हे बघा असा तडका पॅन आहे माझ्याकडे, तुमच्याकडे असला तर असा गॅसवर ठेवायचा। तर असा बाहेर काढून घेतलेला आहे। तर आता ह्याला थंड झाला तर एक 10 मिनिटं थांबायचं थंड होईपर्यंत। मग ह्याला वरून फोडणी देणार आहे आपण। फोडणीला असं तेल घ्यायचं 2 चम्मच। तर आता ह्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे, मस्त अशी तडकली पाहिजे, तड तड तड। तर आता असे जिरे टाकून घ्यायचे, मस्त असे तडतड आवाज आला पाहिजे। लगेच त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या। फोडणी अशी करपली नाही पाहिजे, मस्त घ्यायचे करून। रसा कढीपत्ता बी टाकून असं मस्त तडतड। तर असा मस्त तडका आम्ही ढोकळेला दिलेला आहे। तर आता ह्याचे काप बनवून घेणार आहे। आता ह्याचे काप बनवून घेणार आहे आम्ही। बघा असे काप बनवायचे मस्त पैकी। असे तुम्हाला आवडतील असे काप बनवून घ्या, मोठे बारीक। लयच भारी झाले। आता आडवे काप बनवलेले आहेत, तर आता त्याचे आम्ही चौकोनी काप बनवणार आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काप बनवू शकता। तर आता बघू शकता, हा बघा आता किती मस्त असा झालेला आहे। मस्त असा झालेला आहे, स्पंजी असा मस्त भारी झालेला आहे। तर बघू शकता स्पंजी, हे बघू शकता किती स्पंजी झालेला आहे। मस्त जसं काय दुकानात असा विकत भेटेल असा आमचा ढोकळा तयार झालेला आहे। तर खायला एकदम स्वादिष्ट आणि झटपट तयार होणारा ढोकळा आहे। तर तुम्ही बनवून बघा। कसा वाटला माझा व्हिडिओ? नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनेलला विजिट करा। तर मस्त असा ढोकळा आमचा तयार झालेला। तर आता आम्ही खातो, तुम्हीही खा। तर हे बघू शकता मस्त असा स्पंजी झालेला आहे ढोकळा। तर मी बघते कसा लागतोय, तुम्हाला कळेल मग।